मित्रांनो, सडक सुरक्षा अभियान 2024 संविधान का सफर या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. मंडळी, फार छान शब्द आहेत आणि मला असं वाटतं ती नुसते शब्द नाही आहेत तर त्या भावना आहेत. मला त्या शब्दांचे अर्थ आपल्या समोर ठेवायचे आहेत. या अभियानाच्या अंतर्गत आमचा मुख्य उद्देश आहे सन्मान, संयम, सुरक्षा आणि सहयोग. आयुष्याचं जे आयुष्य आपल्याला मिळालेलं आहे, जीवन आपल्याला मिळालेलं आहे, त्याचा सन्मान करणं फार आवश्यक आहे. संयम संयम फार महत्त्वाचा आहे आणि संयम हा प्रत्येक गोष्टीत असावा लागतो. तो रागाच्या बाबतीत असावा, तो वेगवेगळ्या भावनांच्या बाबतीत असावा, पण तो वेगावर देखील असावा. आणि तो जर नसेल मंडळी, तर मात्र हा संयम राखण्याकरता व्यक्ती उरत नाही. आणि केवळ तीच उरत नाही, तर त्याचं कुटुंब देखील उघड्यावर पडतं. त्यामुळे संयम या शब्दाचा अर्थ सगळ्या बाजूने समजून घेणं फार आवश्यक आहे. सुरक्षा सुरक्षेच्या दृष्टीने सगळं काही केलं जात आहे. आपण त्यातले नियम पाळले पाहिजेत, तर आपण सुरक्षित राहू. हा देखील आमच्या अभियानाचा एक उद्देश आहे. आणि सहयोग मंडळी, एकमेकांचा सहभाग असल्याशिवाय आपण ही मोहीम पुढे नेऊ शकत नाही, हे अभियान पुढे नेऊ शकत नाही. कारण शेजारच्याने नियम पाळावे आणि मी नाही, किंवा मी तर बिंदास्त आहे बुवा, मी काय कधी हेल्मेट नाही घातलं तरी अगदी व्यवस्थित ऑफिसपर्यंत गेलो आणि परतही आलोय, हा जो समज असतो तो कधी ना कधी माणसाचा खोटा ठरतो आणि त्यात मात्र त्या माणसाचा पराभव होतो, हे तितकंच खरं. म्हणून मला असं वाटतं या शब्दांचे अर्थ आपण आता या ठिकाणी जाणून घेतले. चला परिसंवादाला सुरुवात करूयात. अर्थात मान्यवर मंडळी आपल्या या कार्यक्रमात इथे उपस्थित झालेली आहेत. भीमनवार साहेब आहेत, पाटील साहेब आहेत, राजू वाघजी आहेत. मी सुरुवात अशा प्रश्नाने करतो जो आपल्या तिघांकरता असेल. मला असं वाटतं सुरुवातीला भीमनवार साहेब आपण याचं उत्तर द्यावं. धक्कादायक आकडेवारी बघा. आनंद सरांनी थोड्या वेळपूर्वी आपल्या प्रस्तावनेत काही मुद्दे मांडले. हाती आलेल्या माहितीनुसार जो सेव्ह लाईन फाउंडेशनने डेटा दिलेला आहे, त्यात दर तासाला देशभरात, लक्षात घ्या, दर तासाला देशभरात आपण आपले कोणीतरी 19 जण गमावतो, रस्ते अपघातात गमावतो. ही धक्कादायक आकडेवारी. म्हणजे दर तासाला या घटना घडताना दिसतात, 19 लोक जात आहेत. म्हणून मला थेट पहिला प्रश्न आपल्याला विचारायचा आहे, याची नेमकी कारणं काय असावीत? नमस्कार. आपण एक अतिशय महत्त्वाच्या विषयावर या ठिकाणी हे चर्चा आयोजित केली आहे. आत्ताच 2023 वर्ष संपलं आणि जी काही बातमी आली अपघातांची, ती निश्चित आपल्याला विचार करण्यासारखी आहे. जवळपास 1,65,000 लोकांचा मागच्या वर्षी रस्ते अपघातात मृत्यू झाला. जर आपण देशाचा विचार केला तर दर 3.5 मिनिटाला एक मृत्यू होतो. महाराष्ट्रात देखील जवळपास 15,500च्या आसपास मृत्यू होतात वर्षाला. म्हणजे एक 1.25 ते 2 तासाला एक मृत्यू महाराष्ट्रामध्ये देखील होतो. आपण जेव्हा या अपघाताचं ॲनालिसिस करतो तेव्हा लक्षात येतं की भारतामध्ये सरासरी जगात जेवढे वाहनं आहेत त्याच्या 1% किंवा त्यापेक्षा थोडे कमी वाहनं आहेत. पण जर मृत्यू बघितले तर ते जवळपास 12% मृत्यू जे जगात होतात त्यातले भारतामध्ये होतात. बापरे. म्हणजे कुठेतरी आपल्या लक्षात येईल की हा मिसमॅच किती प्रचंड आहे की 1% वाहनं असून 12% मृत्यू होतात. आपण जेव्हा याचं ॲनालिसिस करतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की यामध्ये जवळपास 45 ते 28% मृत्यू हे रात्रीच्या वेळेस होतात. जे मृत्यू होतात त्यातले 70% पेक्षा जास्त आसपास हे जे तरुण मुलं आहेत 18 ते 45 वयोगटात त्याच्यामध्ये होतात. 18 ते 20% पादचाऱ्यांचे होतात. जवळपास 50% मृत्यू हे हेल्मेट न घातल्यामुळे होतात. 18% मृत्यू हे ओव्हर स्पीडिंगमुळे होतात. आपण याचा जर विचार केला तर लक्षात येतं की आपल्या या ठिकाणी किती करण्यासारखं आहे. ज्याला आपण क्रॅश टू फॅटॅलिटी रेशो म्हणतो की जेव्हा अपघात होतात तेव्हा त्याला जर गोल्डन आवरमध्ये ट्रीटमेंट मिळाली, आपल्याला राजू वाघ यासह सगळी माहिती देतीलच, तर बहुतांश लोकांचे त्यामध्ये प्राण वाचू शकतात. हा जो क्रॅश टू फॅटॅलिटी रेशो आहे तो आपल्या देशामध्ये जवळपास 54% आहे. आणि जे प्रगत देश आहेत ज्यामध्ये अपघाताचं प्रमाण कमी आहे त्यामध्ये हा क्रॅश टू फॅटॅलिटी रेशो हा 10% ते 14% आहे. तर एवढी ही आपल्याकडची जी परिस्थिती आहे, मला वाटतं हे आपल्याला मी कारणं सांगितलेली आहेत. याच्यावरनं उपाययोजना काय करायच्या ते आपल्या लक्षात येईल. पाटील सर,
नेमकं आपण कुठे कमी पडतोय, का होत नाहीये? मानसिकता बदलत नाहीये लोकांची. समोर दिसतंय की अपघात होत आहेत, तरी लोक म्हणजे मी असं म्हणत नाही, मंडळी या भ्रमात राहतायत का की आपलं काहीच होणार नाही किंवा अशा परिस्थितीत आपण कधीच अडकणार नाही? आपण पाहतोय की जसं आयुक्त साहेबांनी सांगितलं की वाहनांची संख्या ही दिवसेगणिक वाढते आहे. पण आपल्याकडचे इन्फ्रास्ट्रक्चर जे वाढवणं आहे, रस्ते सुधारत आहेत, चांगल्या क्वालिटीचे रस्ते होत आहेत, जे ट्रॅफिक सिग्नल्स आणि ज्या सोयी आपल्याला तयार करायच्या आहेत त्यामध्येही वाढ होते आहे. पण हे करण्याला एक मर्यादा आहे आणि त्या मर्यादेपेक्षा वाहनांची संख्या वाढली तर हा जो आपल्याकडची अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या आणि त्याचप्रमाणे उपलब्ध असलेले इन्फ्रास्ट्रक्चर याच्या तुलनेमध्ये वाढणारी वाहनांची संख्या हे मला असं वाटतं की प्रामुख्याने हे कारण आहे. जो आपण प्रश्न विचारला की याला कुठं पायबंद बसू शकत नाही का, तर निश्चितपणे याच्यासाठीच्या ज्या उपाययोजना आपण वेगवेगळ्या करतो आहे त्याचा एक चांगला परिणाम, एक सुदैवाची बाब म्हणजे एक चांगला परिणाम आपल्याला दिसायला लागलेला आहे. एक अतिशय समाधानाची गोष्ट आहे. पण निश्चितपणे खूप काही करण्यासारखं आहे की आपण पाहतो की मी विशेषतः पोलीस खात्यात आहे आणि पोलीस खात्यात वेगवेगळ्या गुन्ह्यांशी आम्हाला सामना करावा लागतो. पण त्यामध्ये जेवढे जीव गमावले जातात त्यापेक्षा जास्त प्रमाणात हे अपघातात जीव गमावले जातात. आणि दुःखाची बाब जी आम्हाला वाटते की आमच्याकडे जे जीव गमावण्याची इतर गुन्हे असतात त्यात ज्याचा जीव जातो त्याचा बऱ्याच अंशी त्याचा काहीतरी दोष असतो त्या भांडणामध्ये. पण अपघात हे एक असं आहे की अतिशय निष्पाप आणि कुठलाही दोष नसताना तो माणूस, तो तरुण हा कुठलाही समाज विघातक कृत्य करत नसताना त्याचा जीव जातो, हे अतिशय दुःखद बाब आहे. मला असं वाटतं की यामध्ये जे नियमांचं पायमल्ली करण्याची वृत्ती जी आहे त्यामध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे. त्यामध्ये सकारात्मक बदल असे घडून येत आहेत आणि जे काही मागच्या काळामध्ये कायदे कडक केलेले आहेत, चलान जे आहे त्याचं प्रमाण वाढवलेलं आहे आणि रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने किंवा मोटर व्हेकलच्या टेक्निकल ज्या बाबींच्या मध्ये दुरुस्ती झालेली आहे, या सगळ्यांचा एक चांगला परिणाम आपल्याला दिसतो आहे. ही मनोवृत्ती बदलण्यासाठी मला असं वाटतं की अधिकारी, कर्मचारी आणि प्रशासन यांनी आणखी जनतेच्या जवळ जाऊन प्रशिक्षण आणि समुपदेशन यांच्या माध्यमातून जर एक प्रयत्न केला तर त्याचा निश्चित परिणाम आपल्याला दिसायला लागेल. आणि याची समाधानकारक सुरुवात मला असं वाटतं की यावर्षीपासून सुरू झालेली आहे. त्याबद्दल आपण त्याकडे वळूया, नंतर येऊ. पण एक चांगली सुरुवात या दृष्टीनं झालेली आहे आणि मला असं वाटतं की आपण जो परिसंवाद या दृष्टीनं सुरू केलेला आहे नागपूरपासून, ते एक महत्त्वाचं पाऊल आहे. आणि अशा प्रकारचे उपक्रम जर परिवहन खातं असेल, पोलीस खातं आहे, NGOज बरेचसे सहभागी झालेले आहेत आणि सर्व प्रकारचे मीडिया यांनी एकत्र येऊन जर नागरिकांना जवळ घेऊन यामध्ये जर ठोस कार्यक्रम असा तयार केला तर निश्चितपणे यामध्ये आपल्याला सकारात्मक परिणाम दिसून येईल. मंडळी, वेगवेगळ्या यंत्रणांची माणसं आहेत. बऱ्याच वेळेस नियम शिकवणारे जे असतात ना त्यांना आपण असं म्हणत असतो मनातल्या मनात की आम्हाला शिकवू नका, आम्हाला कळतं की आम्हाला काय करायचं आहे. पण बऱ्याच वेळेस आपल्याला कळत नसतं की आपल्याला काय करायचं आहे. म्हणून यांच्याकरता जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. तर काही वेळेला शिक्षकांनी दिलेला गृहपाठ करण्याची इच्छा नसते, त्याच्यामुळे नियम आपण काय पाळायचे याबद्दल देखील मनात शंका कुशंका किंवा तशी मनोवृत्ती नसते, मानसिकता नसते. पण मला एक वाक्य फार आवडतं. जेव्हा जेव्हा मी ST बस किंवा मुंबईच्या बेस्टमधनंही प्रवास केलेला आहे तेव्हा एक वाक्य फार सुरेख असतं. मला असं वाटतं त्या बसचा चालक जो आहे तो डाव्या हाताला असलेल्या त्या वाक्याकडे रोज बघत असावं आणि ते वाक्य असतं, आजचा दिवस शून्य अपघाताचा. तो हे ठरवून त्याच्या गाडीची सुरुवात करतो किंवा त्याच्या गाडीला स्टार्टर देतो की आज मला वाहन अगदी व्यवस्थित चालवायचं आहे, काही नाही घडलं पाहिजे, कोणाला धक्का नाही लागला पाहिजे.
पण बऱ्याच वेळेस असं असतं की तो व्यवस्थित चालवत असतो गाडी, पण दुसरे चालवतीलच याची काही शाश्वती नसते. म्हणून या सगळ्याच्यात मला पुढल्या अशा व्यक्तीकडे जायचं आहे, जो व्यक्ती तुम्ही आम्हाला शिकवू नका असं म्हणण्यापेक्षा तो इतरांना हेही सांगण्याचा प्रयत्न करतो की हे शिकून घ्या, हे फार गरजेचं आहे. आणि हे जर आपण जाणून घेतलं तरच आपण तगू शकतो, जगू शकतो, राहू शकतो. राजू वाघ आपल्याबरोबर आहेत. राजू, यंत्रणा तर सर्वसामान्य माणसाला सांगतायत की काय करायचं आणि कसं केलं पाहिजे, पण तुम्ही वेगळ्या अर्थाने हे सगळं थांबवण्यासाठी पुढे येत आहेत. नेमकं काय करताय ते जरा सांगा. नमस्कार. माझं जीवन सुरक्षा अभियानापासून सुरुवात झाली होती. आता माझ्या संस्थेचं नाव आहे रोडमार्क फाउंडेशन आणि या रोडमार्क फाउंडेशनच्या माध्यमातून सामान्य नागरिकांपर्यंत आम्ही जनजागृती करतो. रस्ते अपघात, 5 लाख रस्ते अपघात, 1.5 लाख लोकांचा जीव जाणे, 3.5 लाख लोकांचं गंभीर दुखापत होणे, 76% युवकांचा, 18 ते 35 युवकांचा सहभाग, हे रस्ते अपघाताला कारणीभूत ठरणारे किंवा रस्ते अपघातात बळी पडणारे हे सूर्यावरून चंद्रावरून आलेले नाही. हे लोक तुमच्या आमच्यापैकी आहे. हे याच देशात राहतात, कोणत्या तरी राज्यात राहतात, कोणत्या तरी जिल्ह्यात राहतात, कोणत्या तरी शहरात राहतात, कोणत्या तरी वस्तीत राहतात, कॉलनीत राहतात, झोपडपट्टीत राहतात, कोणत्या तरी कुटुंबात राहतात. आणि म्हणून सर्वप्रथम या सगळ्या लोकांना जनजागृत करणे फार गरजेचे आहे. कारण रस्ते अपघाताला ठरणारे हेच लोक आहे आणि रस्ते अपघातात बळी पडणारे सुद्धा हेच लोक आहे. त्याच्यामुळे जनजागृती इथून झाली पाहिजे, रस्त्यावरून नाही. चुलीपर्यंत जो जाईल तो लोक चळवळ उभी करू शकतो असं म्हणतात. तर ही लोक चळवळ उभी झाली पाहिजे. आणि सरांची परमिशन घेऊन मी एक विषय सांगू इच्छितो की आम्ही वाहतूक पोलीस किंवा परिवहन विभागाचे कर्मचारी हे जेव्हा रस्त्यावर उभे राहतात आणि ते सामान्यांना पकडतात, त्यांचे वाहन पकडतात, वाहन पकडल्यावर ते 4 गोष्टी मागतात. तुमच्याकडे लायसन आहे का? तुमच्याकडे इन्शुरन्स आहे का? PUC आहे का? RC आहे का? साहेब, यामुळे अपघात होत नाही. माझी PUC घरी राहिली तर माझा अपघात होत नाही, माझं लायसन घरी राहून गेलं तर माझा अपघात होत नाही. अपघात होतो त्या मानवी चुकीमुळे, अपघात होतो त्या वेगवान वाहन चालवण्यामुळे, अपघात होतो त्या ड्रंक अँड ड्राईव्हमुळे, अपघात होतो आत्ताचा जो विषय चालू आहे हिट अँड रन त्याच्यामुळे होतो. आणि म्हणून अपघात होत असताना हे जे आमचे सारखे महाभाग आहे, जे कानात हेडफोन लावून इकडे तिकडे न बघता सरळ वाहन चालवून राहिले, आजूबाजूचं वाहन येत आहे ह्याच्याकडे दुर्लक्ष करतात, वाहन वळवताना इंडिकेटरचा वापर करत नाही, वाहन चालवताना बोलत चालतात, ट्रिपल सीट चालतात, स्टंटबाजी करतात, हे जे लोक आहे ना हे तुम्ही आम्ही आहे. आणि मग खरी जनजागृती करायची असेल आणि राष्ट्रीय स्तरापासून तर गल्लीपर्यंत रस्ते अपघातमुक्त शहर करायचं असेल तर वाहतूक नियम पाळणे ही आपली जीवन पद्धती, अ वे ऑफ लाईफ, जीवनशैली बनवणं हे नागरिकांना शिकवावं लागेल. कारण अनेकदा कळतं पण वळत नाही, नाही का? अशी स्थिती या आमच्या जनसामान्यांची असते. आणि म्हणून या वर्षीचं जे घोषवाक्य किंवा हे असायला पाहिजे, मानवी चुकीमुळे होणारे रस्ते अपघात आम्ही कमी करू, त्याच्यावर नियंत्रण आणू. आणि या वर्षीपासून या अभियानाला जी सुरुवात होते आहे त्याबद्दल मला खूप छान वाटतं. कारण विविध विषय हे मी गेल्या 10 वर्षापासून या मानवी चुकांवर आधारित काम करतोय. अपघातग्रस्ताचा जीव वाचवणे हा भाग एक आहे. प्रथमोपचार अभावी कोणत्याही अपघातग्रस्ताचा जीव जाऊ नये म्हणून अपघातग्रस्तांना मदत करणारी यंत्रणा आम्ही केली. परंतु वाहतूक नियम न पाळल्यामुळे, मानवी चुकीमुळे होणारे रस्ते अपघात टाळायचे असतील तर प्रत्येकाला वाहतूक नियम पाळण्याची जबाबदारी घ्यावी लागेल. आणि ती घेण्यासाठी म्हणून आम्ही लोक चळवळ उभी करतोय. भीमनोड साहेब, रस्ते सुरक्षा प्रशिक्षणाच्या संदर्भात जर आपण बघितलं तर काळानुरूप काही बदल करायला हवेत असं वाटतं का? त्याचा किती फायदा होतोय आणि लोक खरंच या प्रशिक्षणातील नियम पाळताना दिसत आहेत का? याबद्दल तर आपण सारासार आता चर्चा करतोच आहे.
मला असं वाटतं या कार्यक्रमानंतर प्रत्येक व्यक्ती बाहेर जाऊन आपल्या जवळच्या माणसाला त्याबद्दल प्रभावीपणे सांगेल या शंकाने माझा प्रश्न. निश्चितपणे आपण आता बघितलं की जसं देशामध्ये जवळपास यावर्षी 10 ते 12% मृत्यू वाढले थोडंसं वरती मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये. एक समाधानाची बाब आहे की महाराष्ट्रामध्ये जो नोव्हेंबरचा डेटा आला त्यामध्ये आपल्याकडे 3% मृत्यू कमी झालेले आहेत. आपण काय तर तुम्हाला मी थोडक्यात सांगणार आहे की आता थोड्या वेळाने माननीय नितीनजी येणार आहेत. त्यांनी एक अतिशय ॲम्बिशियस प्लॅन केलेला आहे. पुढील 5 वर्षामध्ये 50% मृत्यू कमी करायचे. आणि आपल्याला माहिती आहे नितीनजी जे बोलतात ते करतात, आपण सगळ्यांनी अनुभवलेलं आहे. मी सांगतो त्यांनी काही काही ज्या उपाययोजना केलेल्या आहेत त्यामुळे निश्चितपणे आपल्याकडचे अपघात कमी होणार आहे. जर आपण एकंदर अपघाताचा विचार केला तर 84% अपघात हे मानवी चुकांमुळे होतात. आता मी अनेक जिल्ह्यांमध्ये जातो, तिथला आढावा घेतो. काही जिल्ह्यात लोक सांगतात की साहेब आमच्याकडचे रस्ते फार खराब आहे म्हणून अपघात होतात. मग दुसऱ्या जिल्ह्यात जातो, ते सांगतात की आमच्याकडचे रस्ते फार चांगले झाले आहेत आता त्यामुळे अपघात होतात. म्हणजे रस्ते चांगले आहेत किंवा रस्ते खराब आहे हे अपघाताचं मुख्य कारण नसतं, तर मानवी चुका हे अपघाताचं कारण असं सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आता मानवी चुका का होतात? सगळ्यात पहिलं आहे आपल्याकडची लायसन्सिंग सिस्टीम, की लायसन्स मिळणं एवढं सोपं आहे की कदाचित त्याच्या एवढी सोपी गोष्ट आपल्या देशामध्ये नसेल. इतर देशात ती फार कडक आहे. अनेक देशांमध्ये आपण त्या दिवशी माझ्याकडे काही सोशल मीडियातून आले होते की त्याला डिग्री मिळायचा एवढा आनंद होतो, त्यापेक्षा जास्त आनंद त्यांना लायसन्स मिळायचा होत असतो. क्या बात आहे. त्यांना डिग्री सहजपणे मिळते पण लायसन्स मिळत नाही. आणि आता म्हणून त्या नितीनजीने त्याच्यामध्ये फार बदल केलेले आहेत. लर्निंग लायसन्स घेण्याकरता देखील आता आपल्याला 3-4 तासाची परीक्षा द्यावी लागणार आहे. आपण तर बघितलं, आम्ही ऑलरेडी काही दिवसापासून त्या ऑनलाईन परीक्षा घ्यायला सुरुवात केलेली आहे. त्याचे रिझल्ट फार चांगले मिळालेले आहेत. त्यानंतर आपण ठरवलं आहे की सगळे जे टेस्ट आहे या आपण ॲटोमॅटिक ट्रॅकवर घ्यायच्या. ॲटोमॅटिक ट्रॅकवर त्या ठिकाणी कॅमेरेज असतील, सेन्सर्स असतील. एक असं सेंटर आम्हाला पुण्याला केंद्र सरकारने नितीनजींनी आम्हाला उघडून दिलेलं आहे. मी आपल्याला त्याचं स्टॅटिस्टिक देतो की आम्ही ॲटोमॅटिक ड्रायव्हिंग टेस्टमध्ये ज्या टेस्ट घेतो त्यामध्ये जवळपास 35 ते 40% लोक पहिल्यांदा फेल होतात. आणि ज्या ठिकाणी आमचे इन्स्पेक्टर टेस्ट घेतात दुर्दैवाने ते प्रमाण 1%पेक्षा कमी आहे. आणि आपण जगातला हाही आहे की जेव्हा जे फर्स्ट टायमर जे असतात त्यामध्ये 30 ते 40% हे लोक फेल व्हायलाच पाहिजे. तर हे ॲटोमॅटिक ट्रॅक आता देशात अनेक ठिकाणी तयार झालेले आहेत. आम्ही देखील महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक ऑफिसमध्ये हे ट्रॅक करणार आहे. हा एक मोठा इनिशिएटिव्ह केंद्र सरकारने घेतलेला आहे आणि त्याची आम्ही सुरुवात केलेली आहे. त्याचप्रमाणे वाहनांचा फिटनेस असतो. वाहनांचा जो फिटनेस आहे तो देखील ॲटोमॅटिक झाला पाहिजे. आज बरेचदा वाहनांचा जे मेकॅनिकल फॉल्ट असतात त्यामुळे देखील अपघात होतात. हा देखील केंद्र सरकारने कार्यक्रम घेतलेला आहे. त्याकरता त्यांनी आम्हाला इन्सेंटिव्ह देखील जाहीर केलेला आहे. पुढच्या 1 वर्षामध्ये महाराष्ट्रातले जवळपास सगळे टेस्टिंग सेंटर जे आहेत ते आपल्याकडे ॲटोमॅटिक होतील. सगळ्यात महत्त्वाचं की जे ऑन रोड एन्फोर्समेंट असतं, शेवटी तुम्ही 24/7 प्रत्येक ठिकाणी काही ह्युमन इंटरफेस नाही करू शकत. आणि म्हणून आपण आता याला ITMS म्हणतो, इंटिग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम. बरं. आपण मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे महाराष्ट्रातल्या 9 हायवेवर आपण मागच्या वर्षीच्या बजेटमध्ये आपण जर बघितलं असेल, माननीय देवेंद्रजींनी जे बजेट दिलं त्यामध्ये आपण 9 हायवेवर आपण ITMSचा आपण सुरुवात करायचं आहे. त्याचं देखील आम्ही टेंडर काढतो आहे. मुंबई पुणे हायवेवर देखील आपला ITMS सुरू होतो आहे. समृद्धीवर देखील ITMS सुरू होतो आहे. म्हणजे थोडक्यात आपण बघितलं की 2024 संपता हे बरेचसे जे इनिशिएटिव्ह आहे ते आपल्याला इम्प्लिमेंट झालेले दिसतील. सगळ्यात महत्त्वाचं आपण सुरुवातीला सांगितलं की प्रत्येक ठिकाणी शिक्षा करायची का. बरोबर. आम्ही एक प्रयोग केला. मुंबई पुणे हायवे आणि समृद्धी आपण देखील अनेकांनी प्रवास केला असेल. या ठिकाणी आम्ही काउन्सिलिंग सेंटर उभारले आणि जे लोक नियम तोडतात तिथं आम्ही त्यांना काउन्सिलिंग सेंटरला घेऊन जातो. तिथं आमच्या शेजारी काउन्सिलिंग सेंटर आहे. त्या ठिकाणी आम्ही एअर कंडिशन लावलं आहे, त्यांना प्यायचं पाणी दिलेलं आहे. त्यांना कुठे आम्ही ह्युमिलेट करत नाही.
आणि त्यांना मी एक अर्ध्या तासाचे रोड सेफ्टीचे व्हिडिओ दाखवतो. आयडिया ही आहे की तुम्ही वेळ वाचवण्याकरता जेव्हा गाडी फास्ट चालवता किंवा नियम तोडता, तर तुम्हाला आम्ही काउन्सिलिंग करतो. आणि मागच्या 1 वर्षामध्ये आम्ही मुंबई पुणे हायवेला जवळपास 60,000 लोकांचं काउन्सिलिंग केलं आहे. वा वा. आमच्याकडे सगळ्याचा त्यामुळे- डिजिटल रेकॉर्ड उपलब्ध आहे. त्यामुळे भीमनवार साहेबांच्या साक्षीने इथं उपस्थित असणाऱ्या सगळ्या नागपूरकरांना मला आवर्जून सांगायचं आहे की मिळालेला महामार्ग हा वरदान आहे. आपण तो निबंध लिहायचो ना की शाप की वरदान, तर तो शाप ठरू नये या दृष्टीने इथं बसणाऱ्या काकू काका सगळ्यांना विनंती आहे की नियम जर तोडाल तर त्या एअर कंडिशन म्हणजे वातानुकूलित रूममध्ये बसून तुम्हाला व्हिडिओ बघावे लागतील, समजून घ्यावं लागेल की काय म्हणून आत्ताही कोणी जर मोबाईल सायलेंटवर ठेवलेले नसतील तर कृपया सायलेंटवर ठेवा, कारण संवादाला ब्रेक लागू शकतो. मी पुढला प्रश्न घेतो पाटील साहेबांकडे. गमतीशीर प्रश्न आहे. नियम तोडणाऱ्यांमध्ये पुरुष वर्ग सगळ्यात जास्त दिसतो, महिला वर्ग सगळ्यात जास्त दिसतो की इतर वर्ग सगळ्यात जास्त दिसतो? कारण जी महिला घरात आपल्या यजमानांपासून मुलांपर्यंत नको रे असं म्हणून शिस्त लावत असते, ती मात्र काही वेळेला वाहन चालवताना शिस्त मोडते. कोण सगळ्यात जास्त दिसतं? महिला किंवा पुरुष असं मला असं वाटतं यावर टिप्पणी केली तर ते चुकीचं होईल. पण जो आपण रस्त्यावर पाहतो की साधारणतः तरुण वर्ग जो आहे त्यामध्ये 18 वर्षापेक्षा कमी असणारा वयोगट सुद्धा एक मोठा भाग आहे, मोठा घटक आहे. पण हा जो वर्ग आहे 16 ते 25 या वयोगटातला, मग तो स्त्री वर्ग असेल किंवा पुरुष वर्ग असेल, यामध्ये हे नियमांचं पालन न करण्याची वृत्ती, जी तारुण्यसुलभ वृत्ती आहे, ती दिसून येते. एक जीवनशैलीचा तो एक भाग म्हटला पाहिजे की एक साहसाची आवड किंवा थोडंसं बेदरकार वृत्ती हा तारुण्याचा भाग असतो. आणि दुर्दैवाने जे सरांनी सांगितलेलं आहे की जी आकडेवारी सांगते आहे की रस्त्याच्या अपघातांनी मृत्यूचं प्रमाण हा 8वा किंवा 7वा किंवा 8वा महत्त्वाचं कारण आहे मृत्यूचं. पण हेच जेव्हा आपण तरुण वर्गाकडे येतो तेव्हा 3रं किंवा 4थं महत्त्वाचं कारण आपण जो तरुण वर्ग महत्त्वाचा गमावतो आहे तर ते म्हणजे रस्त्यावरचा अपघात आहे. तर मला असं वाटते की तरुण वर्गाकडं यासाठी लक्ष देणं अतिशय महत्त्वाचं आहे. यामध्ये विशेषतः जे 2 व्हीलर्स आहेत, बाईक चालवणारे आहेत, ओव्हर स्पीडिंग करणारे आहेत, यामधलं मृत्यूचं प्रमाण हे कार चालवणाऱ्यांपेक्षा तिपटीने जास्त आहे. 2 व्हीलरचं सगळ्यात जास्त आहे. 2 व्हीलर्स आणि यंदा ते 8% म्हणजे गेल्या वर्षी 8% वाढलं ते. 8% वाढलं. 8% त्यात वाढ झालेली आहे. म्हणजे तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलंच नाही मोकळेपणाने. आपण मी सांगतो आपल्या प्रश्न. मी येतोच आपला प्रश्न तुम्ही मोकळेपणाने सांगितलं नाही. इथं बरेच पुरुष वर्ग स्त्री वर्ग बसलाय, नेमका नियम कोण पाळत नाही? नाही, तसं म्हटलं तर पुरुष वर्गाचं नियम पालन न करण्याचं प्रमाण जे आहे ते पुरुष वर्गाचं जास्त असल्याचं दिसून येतं. अरे बापरे, हे धक्कादायक जास्त वक्तव्य आहे. आहे. आणि आमच्या हे लक्षात आलं आहे की स्त्री या रोड सेफ्टी करता फार जास्त संवेदनशील असतात. बरं आणि म्हणून आमच्याकडे नागपूर कार्यालयाने आमच्याकडे एक सावित्री पथक सुरू केलेलं आहे. बरं. इथल्या ज्या महिला अधिकारी आहेत त्या महिला अधिकारी वेगवेगळ्या भागात जातात आणि तिथल्या महिलांशी संवाद साधतात. आणि जेव्हा त्या महिला त्यांच्या मुलांना सांगतात किंवा शेजारच्यांना सांगतात तेव्हा त्याचा इफेक्ट फार चांगला होतो. तर निश्चितपणे याच्यामध्ये महिलांचं योगदान जास्त आहे. त्या नियम देखील कमी तोडतात आणि प्रबोधन देखील जास्त करतात. पाटील साहेब काहीतरी आणि बोलत होते. निश्चितपणे अपघातांमध्ये जे पाहिलं असेल मृत्यूचं किंवा हार्टचं प्रमाण जे आहे ते पुरुषांमध्ये टक्केवारीने खूप जास्त आहे महिलांच्या तुलनेमध्ये. त्यामुळे त्यांनी कव्हर केलेलं आहे थोडक्यात. सुरुवातीला ते म्हटले की महिला काही वेळेला नियम पाळताना दिसत नाहीत, काही वेळेला नाही, बऱ्याच वेळेस. आणि आता ते 40 म्हणतात की पुरुषांमध्ये अधिक आहे. मला तुमच्याकडे यायचं, तुमचं काय निरीक्षण आहे? कारण तुम्ही या विषयाला घेऊन खरं तर घरापर्यंत जाऊन घरातल्या मातेलाच जागवताय, बरोबर ना? मी असं ऐकलं की 40%, मागील 10 वर्षात 40% महिलांच्या रस्ते अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे. तर मी येणाऱ्या 2024ला
1,00,000 नागरिकांनी वाहतूक नियम पाळले पाहिजे असा संकल्प केला आहे. हा नवीन वर्षाचा संकल्प आहे. आणि हा संकल्प कसा करणार? तर परिवारातला प्रत्येक व्यक्ती आम्ही जबाबदार ठरवणार, त्याला त्याची जबाबदारी सांगणार आहे. आणि ती जबाबदारी कशी सांगणार आहे? तर त्याचे 3 टप्पे आम्ही केले आहे. पहिला टप्पा असा आहे की मातृशक्तीचा जागर, रस्ते अपघातमुक्त राहो प्रत्येक घर, ही संकल्पना आम्ही मांडली. आणि मातृशक्तीला सांगितलं की रस्ते अपघात झाला तर सर्वात जास्त दुःख जे होतं ते आईला होतं, मातृशक्तीला होतं. आणि तिला काही झालं तर संपूर्ण परिवार किंवा घरच्या कोणत्याही व्यक्तीला अपघात झाला, काही दुःख झालं तर सामाजिक, शैक्षणिक, मानसिक, कौटुंबिक आणि आर्थिकरित्या कुटुंब हे उद्ध्वस्त होत असतं. त्या कुटुंबावर दुःखाचं डोंगर कोसत असतं. आणि म्हणून आईने ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे की माझा परिवार रस्ते अपघातमुक्त परिवार व्हावा. आणि म्हणून माझ्या परिवारातल्या जे सदस्य आहे ते कसे आहे याच्यावर तिने अभ्यास केला पाहिजे. तो अभ्यास कसा केला पाहिजे तो मी केलेला आहे. आईची भूमिका सध्या मी घेतली आहे. आणि तो असा आहे की अरे यार पास हो गया क्या, चल पार्टी करने. अरे नौकरी लग गई क्या, चल पार्टी करने. आणि रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत त्या ढाब्यावर जाऊन हे नुसतं चिकन मटन खातात, दारू पितात आणि येताना आडवे तिडवे वाहन चालवत येतात आणि ट्रकमध्ये घुसतात. पण राजू, नागपूरमध्ये येऊन जेवण करायला काहीच हरकत नाही. नाही, पण ते दारू पिऊन वेगवान आणि आडवं तिडवं वाहन चालवणं हे त्यांच्या अंगावर येतं. आणि असे बरेच लोक आहेत ते विविध पार्ट्या, विविध विषयाला घेऊन आनंद व्यक्त करायला जातात आणि अपघाताला कारणीभूत ठरत असतात किंवा मानवी चूक करून रस्ते अपघाताला बळी पडत असतात. आणि म्हणून आम्ही आईला सांगितलं की आई, तुझ्या मुलांना, तुझ्या नवऱ्याला जर का रस्ते अपघातमुक्त जीवन जगवायचं असेल तर त्यांच्या ह्या चुका आहे, त्या चुकांवर तू लक्ष दिलं पाहिजे. आणि ह्या चुका त्यांनी टाळाव्या याच्यासाठी तू जनजागृती घरी केली पाहिजे. आणि म्हणून मातृशक्तीचा जागर, रस्ते अपघातमुक्त राहो प्रत्येक घर, हे अभियान आम्ही चालवतोय. आणि येत्या 12 तारखेला माता जिजाऊच्या जयंतीला आम्ही 3,000 मातृशक्तींना एकत्र करतोय. आणि 3,000 मातृशक्तींना एकत्र करण्यासाठी किमान 10,000 मातृशक्तींपर्यंत आम्ही पोहोचवणार आहे. आणि शहरातल्या विविध मान्यवर मातृशक्तींना आम्ही त्या मंचावर बोलवू आणि त्यांच्याकडनं संदेश देऊ की रस्ते अपघातमुक्त जीवन जगायचं असेल तर माझे कुटुंब अपघातमुक्त कुटुंब हा संदेश तुम्ही द्या आणि स्वतः वाहतूक नियम पाळा. तर सर 1 मिनिट परत घेईल. ज्या मातृशक्ती वाहतूक नियमांचं एक सुद्धा मानवी चुका, समजा त्या मानवी चुका तोडत असतील, नियम पाळत नसतील त्या, तर त्यांनी 11 दिवसाचा आम्ही त्यांना टास्क दिलेला आहे. त्या 11 दिवसात त्यांनी दररोज वाहतूक नियम पाळण्याची शपथ घ्यायची कुटुंबासोबत. आणि त्या वेळेस ती जी मानवी चूक करत असेल ती त्या 11 दिवसात सुधारवण्याचा प्रयत्न करायचा. आणि ती जी सक्सेस स्टोरी आहे की तिने कसं ते सुधारवलं, ते सुधारवण्याचं ते त्या आम्ही फॉर्म जो तयार केलेला आहे त्या फॉर्मवर त्याने लिहून द्यायचा. आणि त्या सक्सेस स्टोरीला आम्ही एक सर्टिफिकेट देऊ, सन्मानपत्र देऊ. 1 मिनिट. आणि ज्या मातृशक्तीने आपलं कुटुंब वाहतूक नियम पाळण्यासाठी प्रवृत्त केलं तिला अपघातमुक्त नागपूरचं आम्ही तिला ॲम्बॅसिडर बनवू. आणि जी मातृशक्ती आपला परिसर अपघातमुक्त करण्यासाठी प्रयत्न करेल तिला अपघातमुक्त नागपूरचे शिलेदार असा आम्ही पुरस्कार देणार आहे. आणि अशा पद्धतीने जसं मातृशक्तीला केलं तसं घरच्या कर्त्या व्यक्तीची भूमिका सुद्धा त्यांनी ते जबाबदारी ठरली पाहिजे. आणि या दोघांची जबाबदारी ठरल्यानंतर ज्या मुलांसाठी यांनी रक्ताचं पाणी केलं, त्यांच्या शिक्षणासाठी आपलं जीवन वाहून घेतलं, त्या मुलांना आम्ही हे सांगणार की बाबा रे, यांच्यासाठी तुला जगायचं असेल तर तुला रस्ते अपघातमुक्त राहावं लागेल. बरोबर. इथे उपस्थित असणाऱ्या मातृशक्तीने जोरदार टाळ्या वाजून खरं तर या गोष्टीला प्रतिसाद दिलेला आहे. असं आहे ना मंडळी की स्त्री शक्ती जे करू शकते कोणत्याही अभियानात, कदाचित त्याला पुरुष कमी पडू शकतो, यात काही शंका नाही. कारण बऱ्याच वेळेस पुरुष ज्यावेळेस असं म्हणतो की मी वाघ आहे तर त्याला स्त्री शक्ती समोर असल्यानंतर असं आवर्जून म्हणावं लागतं की हा मी देवीचा वाघ आहे. त्याच्यामुळे हा तुम्हाला सगळ्यांना लक्षात आला असेल. त्यामुळे मी आग्रहाने सांगतो किंवा मला हे ठामपणे सांगायचं की स्त्री घरातल्या लोकांना जे नियम किंवा शिस्त लावू शकते त्यात पुरुष वर्ग एक वेळ कमी पडतो.
म्हणून मंडळी, या मातृशक्तीचा हा जो जागर आहे, या अभियानात सडक सुरक्षा अभियान 2024 मध्ये आम्हाला त्याची अत्यंत गरज आहे, कारण हा संवेदना सफर आहे. या संवेदना अधिक जागृत राहण्याच्या दृष्टिकोनातून मी पुढल्या प्रश्नाकडे जातोय. मला असं वाटतं अत्यंत धक्कादायक आकडेवारी त्यातली. सेव्ह लाईफ फाउंडेशनच्या 2022च्या डेटानुसार अपघात झाल्यानंतर त्वरित मदत मिळाली असती तर 70,000, म्हणजे लक्षात घ्या, 70,000 जीव वाचले असते. जे 70,000मध्ये कोणाचे तरी वडील असतील, कोणाचा तरी भाऊ असेल, कोणाचा तरी मुलगा असेल, बहीण असू शकते, काही असू शकतं. वेगवेगळी नाती आपण त्या 70,000मध्ये गमावलेली आहेत. या परिस्थितीत खरं तर मी संवेदनशील पद्धतीने त्याच्या मदतीकरता त्वरित धावून घेणं गरजेचं आहे, पण तसं होत नाही. त्याकरता काय करायला हवं? चांगला प्रश्न विचारला, पण मी सुरुवातीला देखील आपल्याला बोललो की जो क्रॅश टू फॅटॅलिटी रेशो आहे तो आपल्याकडे 54% आहे. हा रेशो केव्हा वाढतो की जेव्हा त्याला गोल्डन अवरमध्ये ट्रीटमेंट मिळत नाही. त्याकरता 2 गोष्टी असतात. एक आहे की सरकारकडनं उपाययोजना, आणि दुसरं की आपले ज्याला आपण गुड सॅमरिटन म्हणतो, जसे राजू वाघ सारखे या ठिकाणी लोक कार्य करतात, अशा 2 गोष्टी करायला पाहिजे. आता याकरता सरकारने काय करायला आपल्याला सांगतो मी की आपले ज्या ज्या ठिकाणी हायवेज आहेत त्या ठिकाणी आम्ही आता तिकडचे काही हॉस्पिटलला मी एम्पॅनल करतो आहे की त्याला आपण ट्रॉमा सेंटर म्हणून एम्पॅनल करतो आहे. विशेषतः आपण जर बघितलं समृद्धीला आम्ही प्रत्येक म्हणजे कोणत्या चेनेजमध्ये ॲक्सिडेंट झाला तर त्याला कोणत्या हॉस्पिटलमध्ये न्यायचं हे देखील आम्ही आता मॅपिंग केलेलं आहे. असं मॅपिंग आम्ही राज्यातल्या पूर्ण 3 लाख किलोमीटरच्या रस्त्यावर करतो आहे. दुसरं, काही ठिकाणचे जे आपले पब्लिक हेल्थ सेंटर आहे, PHC आहे, त्याला आम्ही रिलोकेट करतो हायवेच्या जवळ, की जेणेकरून त्या ठिकाणी आपल्याला लवकर पोचता येईल. तर ह्या 2 गोष्टीमुळे जिथे, आणि निश्चितपणे आपण काही ठिकाणी ट्रॉमा सेंटर देखील आपण उभारतो आहे. हे जे 3 मेजर इनिशिएटिव्ह आहे, यामुळे आपला हा जो रेशो आहे तो कमी होईल. त्याशिवाय जे गुड सॅमरिटन आहे, ज्याला आपण जीवनदूत म्हणतो, या जीवनदूतचं देखील एक प्रचंड मोठं जाळं आपल्या राज्यामध्ये आहे. त्यांना देखील आम्ही आता फॉर्मली एका प्लॅटफॉर्मवर आणतो आहे, आणि या सगळ्या गोष्टीवर आपला निश्चित जो आहे तो क्रॅश टू फॅटॅलिटीचा रेशो आहे तो कमी होणार आहे. अजून एक 2 गोष्टी आपल्याला सांगतो. या ठिकाणी आपल्या याचा विषय निघाला की धक्कादायक बातमी आहे ती. जर फक्त 2 गोष्टी आपण केल्यानं जे आपण जगापेक्षा वेगळं आहोत, एक म्हणजे 50%च्या आसपास आपले मृत्यू हे हेल्मेट न घातल्यामुळे होतात. हे जे 70,000 मृत्यू जे बिना हेल्मेटने होतात, यांनी जर हेल्मेट घातले असते यातले किमान 60,000 लोकांचा जीव वाचला असता. तर आपण हेल्मेट घातलं पाहिजे, हा फक्त कटाक्ष ठेवा, नंबर 1. दुसरं, जी भारताच्या संदर्भात एक पिक्युलर गोष्ट आहे ती म्हणजे पादचारांचे मृत्यू. 18% मृत्यू आपण सांगितलं पादचारांचे भारतामध्ये आहेत, एवढे कोणत्याच देशामध्ये नाही आहे. याला 2 कारणं आहेत की आपल्याकडे समजा शहरामध्ये फुटपाथ नाही आहेत किंवा गर्दीचे आहेत. मी सगळ्यांना 2 गोष्टी सांगेल की ज्या ठिकाणी फुटपाथ आहे तिकडनं आपण फुटपाथवर चाललं पाहिजे, आणि जिथे फुटपाथ नाही तिथे आपण रस्त्याच्या उजवीकडनं चाललं पाहिजे. आपल्याला कसं आहे, वाहन डावीकडनं चालायची सवय आहे, म्हणून आपण चालताना देखील जर फुटपाथ असेल तर डावीकडनं चाला, पण जर फुटपाथ नसेल आणि जर आपल्याला चालायचं असेल तर आपण रस्त्याच्या उजवीकडनं चाललं पाहिजे, की जेणेकरून आपण समोरनं आपण वाहन बघू शकतो. आणि म्हणून आम्ही देखील मोठ्या प्रमाणामध्ये वॉक ऑन राईट कॅम्पेन घेतलं सगळ्या महाराष्ट्रामध्ये. आणि आपल्याला मला सांगायला अतिशय आनंद होतो आहे की अनेक वर्षांनंतर हे पहिलं वर्ष होतं. दरवर्षी पंढरपूरची वारी असते, आपण बातम्यात ऐकतो की आपले वारकरी जात असतात, कोणता ट्रक त्यांना उडवतो, कोणती कार उडवते. यावर्षी पंढरपूर वारीमध्ये एका देखील वारकऱ्याचा मृत्यू अपघाती झाला नाही. कारण तर आपण देखील या 2 गोष्टी जर आपण पालन केलं, आपल्याला एका वर्षामध्ये खूप फरक दिसेल. आपण आणि प्रत्येक घरातल्या व्यक्तींनी हेल्मेट घातलं पाहिजे, आणि आपण चालताना उजवीकडनं चाललं पाहिजे. तिसरी एक महत्त्वाची गोष्ट, आज या ठिकाणी नागपूरमध्ये आपण आहोत, यांच्यासारखी संघटना आहेत. आपल्याकडे जन आक्रोशसारखी संघटना आहे. या ठिकाणी रवीजी बसलेले आहेत. यांनी मागच्या वर्षामध्ये हेल्मेट जागृतीकरता अतिशय चांगलं काम केलेलं आहे. आणि नागपुरामध्ये आज आपण बघतोय की हेल्मेट घालायचं जे प्रमाण आहे ते देखील वाढलेलं आहे. माझं आपल्या सगळ्यांना आव्हान आहे की त्या अशा ज्या आपण 2 जरी गोष्टी या वर्षामध्ये आपण करू शकलो तरी 2024 संपता आपल्या शहरातलं आणि आपल्या राज्यातलं अपघाती मृत्यूचं प्रमाण हे लक्षणं कमी होईल. नागपूरकर वापरतात ना हेल्मेट? मला असं वाटतं हो येऊ देत सगळ्यांमधनं. एक हो वापरतात ना?
प्रमाण वाढलंय ही चांगली गोष्ट. प्रमाण वाढलंय म्हणजे पुणेकरांसारखं काही म्हणणं नाही ना तुमचं की मान डुगू हलते किंवा काय वगैरे त्रास होतो, डोकं दुखतं वगैरे असं काही म्हणणं नाही ना तुमचं म्हणजे. हा नाही, नागपूरकर अगदी सुशेगात आहेत पण नियम पाळतात, होय की नाही पाटील साहेब? हा नक्की. आता जो प्रश्न विचारला पोलीस विभागाच्या दृष्टीनं एक अत्यंत जो गोल्डन आवर म्हणतो, पण त्यासोबत की अपघात झाल्यानंतर तातडीनं नागरिकांची मदत मिळणं हे अतिशय आवश्यक असतं. म्हणजे पोलीस आणि इतर यंत्रणा पोहोचेपर्यंत रस्त्यावरचे नागरिक, रस्त्यावरचे पादचारी, वाहन चालक यांनी तिथं थांबून त्यांना मदत देणं अतिशय आवश्यक असतं. बरोबर. मला आठवतंय की ठाण्याला मी असताना आमचे त्यावेळचे नुकतेच निवृत्त झालेले कमिशनर मोहिते साहेब, भुजंगराव मोहिते साहेब यांच्या वाहनाला अपघात झाला होता आणि जेव्हा त्यांना भेटायला गेलो तेव्हा त्यांनी सांगितलं की 2-2.5 तास एकही वाहन चालक किंवा कोणी थांबायला तयार नव्हतं. ती रात्रीची वेळ होती. बापरे. मला असं वाटते की या सुप्रीम कोर्टाने या संदर्भात अतिशय सुंदर निर्णय दिला. तुम्ही आपल्याला सांगतोच, पण त्यानंतर मागच्या 10 वर्षात ही परिस्थिती खूप बदललेली आहे. जी नागरिकांच्या मनात पोलिसांविषयी किंवा कोर्टाविषयीची भीती जी आहे हे त्याचं प्रमुख कारण होतं आणि ही निश्चितपणे दिवसेंदिवस पोलिसांची भीती जी आहे ती कमी होते आहे. पोलिसांची भीती असण्याचं काही कारण नाही. सुप्रीम कोर्टाने स्पष्ट सांगितलेलं आहे की असा जो जीवनदाता म्हणतो मी त्याला, की जो अपघातग्रस्त व्यक्तींचा जीव वाचवतो, त्याला दवाखान्यात नेतो, अशा व्यक्तीला जर त्याची इच्छा नसेल तर त्याला त्या केसमध्ये साक्षीदार बनवण्याची आवश्यकता नाही, त्याला कोर्टातही जाण्याची आवश्यकता नाही. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की हा आपला अधिकार आहे. आपल्याला जर रस्ता अपघातात मदत करायची असेल तर पोलीस आपल्याला कुठल्याही प्रकारे पोलीस स्टेशनला बोलावून वारंवार बोलावून त्रास देणार नाहीत. किंबहुना ते आपल्यापर्यंत येतील अशा प्रकारची व्यवस्था आता झालेली आहे आणि याची खात्री जी आहे ती आपण जर बाळगली तर मला असं वाटतं की हे मृत्यू जे आहेत ते होण्याचं प्रमाण निश्चित कमी होईल. या बाबतीत सुप्रीम कोर्टाचे सक्त आदेश सर्व यंत्रणांना आहेत आणि पाहण्याची वृत्ती पण आता वाढत चाललेली आहे. बघा मंडळी, जोरदार टाळ्या होऊन जातो त्यासाठी. मी जसं म्हटलं की काळानुरूप काही गोष्टींबद्दलची असणारी जी भीती आहे ती संवादातनं दूर होऊ शकते. आणि पाटील साहेबांनी फार सुरेख मुद्दा मांडला की ग्रामीण भागामध्ये प्रामुख्याने तिथल्या लोकांमध्ये हा एक ठाम समज असतो की कशाला त्या भानगडीत पडायचं, मग नंतर पोलीस स्टेशनच्या खेट्या किंवा मग साक्षीदार म्हणून असणं. बघा, हे नियम समजून घेणं गरजेचं आहे आणि माणुसकी धर्म त्याहीपेक्षा फार महत्त्वाचा आहे. कारण आपण कोणाचा तरी जीव वाचवतो या भावनेने त्याच्या जवळ आपण जातो, त्याला उचलतो, हॉस्पिटलपर्यंत नेतो. हे काय म्हणूयात की हे सगळ्यात मोठं कर्तव्य आहे. राजूकडे मी जातो आणि मला असं वाटतं प्रामुख्याने त्यांचं पदक ते कर्तव्य पार पाडण्यासाठी सचोटीने विदर्भात काम करताय. तुम्ही कशा पद्धतीने ह्या सगळ्या परिस्थितीवर मात करून काम करताय? मी गेल्या 25 वर्षापासून अपघातग्रस्तांना मदत करण्याचं कार्य करीत आहे. त्यावेळेसपासून ज्यावेळेस रस्ता सुरक्षा हे याला सामाजिक दर्जा नव्हता, अपघातग्रस्ताला मदत करणं हे म्हणजे आधी पंचनामा झाला पाहिजे तरच त्या अपघातग्रस्तांना आम्ही हात लावू शकत होतो. आणि ते पंचनामा झाल्यावरच हॉस्पिटलसुद्धा तिथे त्यांना ट्रीटमेंट करायचे, अन्यथा ते म्हणायचे की आधी पंचनामा नंतर मग मी ज्या परिसरात राहत होतो त्या परिसरात मी अनेक अपघातग्रस्तांना मरताना बघितलं. असे अपघातग्रस्त जे उन्हाळा असेल तर तळपत्या रस्त्यावर, डांबरी रस्त्यावर ते पडलेले आहेत, पावसाळा असेल तर पावसात पडलेले आहे, जखम झालेली आहे आणि पावसात त्यांच्या अंगावर पडतो आहे, हिवाळ्यात कडकडत्या थंडीत ते पडतात. माझ्या मनात सारखं व्हायचं की या अपघातग्रस्तांना मदत केली पाहिजे. तर जे वरिष्ठ लोक आहेत त्यांना म्हणायचं चल ना मदत करेंगे, तर ते म्हणायचे अपना काम नहीं है, पुलिस का काम है, हे अपना काम नहीं है. त्यावेळेस तो पोलिसांचा मोठा डग्गा यायचा मोठं, तर ते आल्याशिवाय कोणी हात लावत नव्हतं. आणि म्हणून मग त्यांनी म्हटलं म्हणून आपणही लक्षात. पण मी अनेक लोकांना जेव्हा मरताना बघितलं, तडपताना बघितलं, तर माझ्या मनातला राजूवाग म्हणाला की नाही, आपण हे कुठेतरी याच्यात सुरुवात केली पाहिजे. आणि आम्ही आमच्यासमोर अपघात झाला, आम्ही त्याला उचललं, कोणालाही फोन केला नाही, काही नाही. त्याला कानाला खूप मोठी जखम झाली, रक्त निघत होतं. एका हॉस्पिटलमध्ये
गेलो तिथे स्ट्रेचर बाहेर काढलं, त्याच्यावर ठेवलं, आतमध्ये टाकलं आणि तिथून पळून गेलो. आणि दुसऱ्या दिवशी जाऊन बघितलं तर त्याचा डोक्याला पूर्ण पट्टी बांधलेली आणि तो जिवंत होता. मनाला खूप छान वाटलं आणि तिथून ती सुरुवात झाली. आणि बघता बघता या अपघातग्रस्तांना मदत करण्याचं जो कॉन्फिडन्स आहे, जो हिंमत आहे ती वाढली. आणि मित्रांना सांगितलं ते काही तयार झाले, काही नाही तयार झाले. पण छत्रपती शिवाजी महाराजांची मावळा सिस्टम माझ्या मनात एक होती. यांना मदत करायचं कसं, तर आम्ही बेरोजगार होतो, लहान होतो आणि इतकं दूर फिरायचं कसं लोकांना, तर अपघात रस्त्यावर होतो हे माझ्या लक्षात आलं होतं. मग रस्त्यावर अपघात होतो, धावून कोण जातो, तर तुम्हाला सांगतो की सामान्य माणूस, चहा टपरीवाला, हॉटेलवाला, ढाबेवाला, फळफूल विक्रेता, पंचरचं दुकानवाला, असं सामान्य माणूस, गॅरेजवाला हा धावून जातो आणि त्या अपघातग्रस्ताला मदत करतो. तो कुणाचाही वाट बघत नाही, तो हिंमतवाला असतो. आणि त्याच्यातले काही लोक आम्ही निवडले इथे, राजेंद्र वगैरे सगळे मुलं असतील, ते छोटे छोटेच होते, पण ते छोट्या मोठ्या गॅरेजमध्ये काम करायचे, तर ते त्यांना मदत करायचे. मग अशा सामान्य नागरिकांना जाऊन आम्ही भेटायचं, त्यांना अपघातग्रस्तांना मदत करा, अपघातग्रस्तांचा जीव वाचवा, अशा पद्धतीचं प्रत्येक दुकानात छोट्या मोठ्या ॲटो चालकाकडे, गॅरेज चालकाकडे असं जाऊन आम्ही त्यांना तयार करायचं. कधी सकारात्मक प्रतिसाद मिळायचा तर कधी नकारात्मक प्रतिसाद मिळायचा. पण असं करता करता आमचे संजय दाचेवार, त्यांना आम्ही विनंती केली की आम्ही असं काम करतो, काय करू, तर त्यांनी प्रथमोपचार प्रशिक्षण द्यावं त्यांना. आणि आम्ही 2001 पासून प्रथमोपचार प्रशिक्षण देणं सुरू केलं आणि त्या प्रशिक्षणातून अनेक युवक तयार झाले. त्या युवकांना आम्ही प्रथमोपचार प्रशिक्षण दिलं. जी. साधारण किरकोळ आणि गंभीर अपघातग्रस्ताला कशी मदत केली पाहिजे, इमर्जन्सी सेवा त्याला कशी मिळवून दिली पाहिजे, या पद्धतीचं प्रशिक्षण देत देत आम्ही आता आजवर याला आम्ही इतक्या वर्षात 25 वर्षात आम्ही किमान 8 ते 8,500 अपघातग्रस्तांना मदत करू शकलो आणि किमान 500 गंभीर अपघातग्रस्तांचे जीव वाचवू शकलो. आणि माननीय नितीनजींनी आमच्या या कामाच्या आधारावर मला राष्ट्रीय रस्ता सुरक्षा परिषद परिवहन मंत्रालयाचा अशासकीय सदस्य बनवला आणि दिल्लीत जाणं येणं झालं तर आणखी कॉन्फिडन्स वाढला. आणि माननीय नितीनजींच्या शहरात आम्ही राहतो, त्याच्यामुळे या शहरात जे काही काम होतं हे मॉडेल ठरलं पाहिजे. आणि आम्ही आता ब्लॅक स्पॉट परिसरात रस्ते अपघात आपत्ती व्यवस्थापन केंद्र उभं केलं आणि हे आपत्ती व्यवस्थापन केंद्र देशातलं पहिलं ठरलं. 8 आपत्ती व्यवस्थापन केंद्र उभे केले आम्ही आणि या 8 आपत्ती व्यवस्थापन केंद्रातल्या लोकांनी 14 लोकांना मदत केलेली आहे. वा वा, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. तर आजच्या हे या सगळ्या मॉडेल, संवादाकरता. देशाचं मॉडेल ठरावं असं आमचं मत आहे. आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार. फार महत्त्वाची मतं या ठिकाणी आपण व्यक्त केली. मला असं वाटतं नागपूरकर इथं उपस्थित आहे. हा संवाद फक्त या क्षणाच्या संवादापुरता मर्यादित न राहता त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी जी आहे ती होणं फार आवश्यक आहे. नियम पाळावेत असं म्हणण्यापेक्षा तो संस्कार आहे आणि तो संस्कार मी इतरांमध्येही झिरपवला पाहिजे, त्याच्यापर्यंत पोहोचवला पाहिजे. स्वतःही नियम पाळला पाहिजे, जेणेकरून मला असं वाटतं, मी जसं म्हणालो की ST मध्ये एक वाक्य लिहिलेलं असतं की आजचा दिवस शून्य अपघाताचा, तो ते वाक्य आपल्या प्रत्येकाकरता लागू असेल. आणि आज अपघात होऊ द्यायचा नाही आणि झाला तर आपण तिथे मदतीला त्वरित धावून जायचं, जेणेकरून त्या व्यक्तीचा जीव वाचू शकेल. हे या सगळ्या संवादात आपण समजून घेतलं. धन्यवाद आपल्या सगळ्यांचे.